दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत जागा वाटपावर कुठलाही तोडगा निघाला नाही। महायुतीतील सूत्रांची माहिती 2 दिवसानंतर दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जागा वाटप अंतिम होण्याची शक्यता। नाशिकमध्ये आज मनसेचा 18वा वर्धापन दिन। राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल। राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष। बारामती मतदारसंघातील नरसापूरमध्ये सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा। बाळासाहेब थोरात, संजय राऊत उपस्थित राहणार। काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेही सभेला येणार। वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता। 5 जागा देण्याला पवार आणि ठाकरे सहमत, तर 3च जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात समरजित घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली। लोकसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी जाहीर। राहुल गांधी लढणार, यावर शिक्कामोर्तब। रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी संशयित आरोपी पुण्यात असल्याचा एनआयएला संशय। पुण्यातील कोंढवा भागात या संशयिताचा शोध सुरू। सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन। ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये। महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा समारोप होणार। बँक कर्मचाऱ्यांना 17% पगारवाढ मिळणार। 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार पगारवाढ। 8 लाख कर्मचाऱ्यांना लाभ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।